हॅलो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर एस-एम यांना आणि आपल्या डॉक्टरी क्षेत्रामध्ये भरपूर काही काम केलेलं आहे आणि वेळोवेळी ते आपल्या स्टुडिओमध्ये येऊन आपल्याला मार्गदर्शन करत असतात. तर आपल्याला आज ते चहावर चर्चा और हनुमान में खर्चा ह्या सदरामध्ये काही मार्गदर्शन देतील. तर चला भेटूया डॉक्टर एस-एम यांना. नमस्कार प्रेक्षक. चाय पे चर्चा या नवीन सत्रात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम तुम्ही एवढा फेमस केला आहे, प्रसिद्ध केला आहे, त्यासाठी मी तुमचे शतशः आभार आहे. आजचा विषय आहे चाय पे चर्चा और हनुमान में खर्चा. ह्या विषयावर आपण आज बोलणार आहोत. तर आपले रवी सर प्रमुख मार्गदर्शक माझी मुलाखत घेणार आहे. तर बघूया आता काय काय प्रश्न विचारता येते. तर डॉक्टर एस-एम, माझा पहिला प्रश्न असा असेल की सगळेच सकाळी उठून चहा घेतात. काही लोक वेगवेगळे पेय घेतात, कॉफी, लेमन टी, जिंजर टी. तर ह्या सकाळच्या चहाबद्दल आपल्याला काय बोलावंसं वाटेल? कारण की हल्ली नवीन पिढी आहे, ती वेगवेगळ्या प्रकारची पेय पितात. पण जुनी पिढी अजूनही चहा घेते. तर ह्याबद्दल आपलं काय मत आहे? नमस्कार रवी सर. तुम्ही जो पहिला प्रश्न विचारलात की सकाळचा तो चहा घेतो तो त्याचा काय उपयोग होतो नाही होतो. ॲक्च्युली आपल्याकडे पूर्वी गुळाचा चहा घेतला जायचा. हा जो साखरेचा चहा आहे हा इंग्रजांनी इन्व्हेन्शन केलेला आहे. इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी नावाची कंपनी घेऊन आलेले, ते ट्रेडिंग करायचे. तर त्या टायमाला ते चहाच्या नावाने भारतात घुसले. मुळात भारताला गुलामगिरीत घेऊन जाण्याचं काम चहाने केलेलं आहे असं माझं मत आहे. तर असो, सकाळची जो चहा पितो किंवा कधी चहा पितो, चहा ही मुळात वाईट. चहाचं व्यसन हे दारूच्या व्यसनापेक्षा खूप पटीने जास्त आहे. आता बघा, माझ्याबद्दलच बोलाल तर मी वाराला ड्रिंक घेत नाही, म्हणजे मंगळवार, गुरुवार, शनिवार. पण चहा पिणारा माणूस ह्याला काय वार वगैरे काय नसतं, उठला की चहा पाहिजे. तर मुळात चहाने काय होतं, माणसाची शुगर लेवल, साखरेची पातळी वाढते. पुढे जाऊन डायबिटीज होतो. मग डायबिटीजच्या गोळ्या खाल्ल्या की किडनी खराब होते आणि किडनी खराब झाली की थोड्या दिवसात माणूस देवाघरी जातो. त्याच्यामुळे चहा ही वाईट आहे. आता माझ्या बघण्यात अशी बरीच माणसं आहेत ज्यांना चहाचं व्यसन आहे. काही काही लोकांनी तर चहासाठी स्वतःचं कॅफे पण खोललेलं आहे असं बघण्यात म्हणजे दिसतंय मला. ते ॲक्च्युली आता हल्लीचीच गोष्ट आहे. तर म्हणजे एवढे आहारी जातात माणसं की ती चहा पिण्यासाठी स्वतःचं चहाचं दुकान किंवा कॉफी शॉप टाकतात. तर ह्यापेक्षा वाईट व्यसन काय असू शकतं? हो डॉक्टर, हे तुम्ही बरोबर बोललात की काही लोकं हल्ली वेगवेगळ्या प्रकारची पेय पितात आणि त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडतात. तर मला दुसरा प्रश्न हा विचारायला आवडेल की जेव्हा तुम्ही सकाळचा चहा घेता, तेव्हा तुम्ही कशी दिवसभराची प्लॅनिंग करता? तुमच्या क्षेत्रामध्ये तर खूप तुम्ही व्यस्त असता म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये आणि बरंच काही तुम्हाला काम असतं. तर तुम्ही कशाप्रकारे दिवसभराची प्लॅनिंग करता सकाळी चहा घेताना? मुळात मी ब्लॅक टी पितो, कोरी चहा म्हणतो आम्ही, आणि मालवणी भाषेत त्याला कुटी चाय म्हणतात. तर ही चाय आरोग्यासाठी खूप चांगली असते. ॲसिडिटी जाते, त्याने तुम्हाला पित्ताचा त्रास होत नाही आणि तुम्हाला सकाळी मोशनचा प्रॉब्लेम नसेल तर मोशन पण व्यवस्थित क्लिअर होतात. आता राहिला प्रश्न आपला हे करायचं, प्लॅनिंग. तर आमच्या डॉक्टरी क्षेत्रामध्ये असं प्लॅनिंग वगैरे काय नसतं. सकाळी उठून क्लिनिकला गेल्यानंतर जो कोण पेशंट असेल त्याला व्यवस्थित चेक करायचं, त्याचं काय निदान करायचं रोगाचं, त्याच्या जे काय त्याला औषधं वगैरे देऊन त्याला लवकरात लवकर बरं करायचं, हा आमचा उद्देश असतो. त्याच्यामुळे डॉक्टरी क्षेत्रामध्ये असं प्लॅनिंग वगैरे काय नसतं. आलेल्या प्रसंगाला समोर जायचं
आणि जे काय असेल ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. बरोबर. डॉक्टर एस एम, मला पुढे हे विचारायला आवडेल, की आपण जो पैसा कमवतो, एवढी मेहनत करतो, तर आपण हा पैसा कसा खर्च करायला पाहिजे? आणि जी मेहनत असते, जी धावपळ असते, कसं त्याचं आपण एक प्रकारचं प्लॅनिंग करतो आणि तो कसा खर्च करायला पाहिजे, ह्याचाही आपण विचार करतो. तर आपलं काय मार्गदर्शन असेल या बाबतीत? रवी सर, तुम्ही खूपच मार्मिक प्रश्न विचारलात. खूप चांगला प्रश्न आहे. आपण जी मेहनत करतो, दिवसभर राबतो, कामं करतो आणि पैसे कमवतो. आता बरेच लोक काय करतात, हे पैसे सेव्हिंगमध्ये टाकतात, मुलांच्या फ्युचरसाठी टाकतात आणि मग म्हातारपणी मुलं त्यांना सांभाळत नाहीत आणि सगळे पैसे कमवलेले असतात, ते आयुष्यभराची कमाई फुकट जाते. तर माझ्या बाबतीत विचारलं तर मी जे पैसे कमवतो त्याचं मी चांगल्या प्रकारे नियोजन करतो. जसं काय, मी फक्त 20% जी कमाई असेल ती मुलांसाठी ठेवतो, बाकी 80% मी स्वतःसाठी खर्च करतो. माझा कमवलेला पैसा आहे, तो माझ्यासाठीच खर्च करणार. मुलं मोठी होतील, ते त्यांचा पैसा कमवतील आणि त्यांना जे काय करायचं ते करतील पुढे. आपलं काम आहे त्यांना शिक्षणासाठी मदत करणं, जे काय असेल त्यांचं ते पुढच्या करिअरच्या दृष्टिकोनातून जे काय त्यांना लागेल ते करणं. ह्याच्या पलीकडे मी खर्च करत नाही. मी म्हणजे घरातल्यांसाठी जास्त खर्च करत नाही. आणि ॲक्च्युली 80% जे आहे ते मी माझे मित्रमंडळी आहेत किंवा माझा पर्सनल जे सर्कल आहे त्यांच्यासाठी खर्च करतो. तर त्या पैशाने आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा तरी हनुमानला जातो आम्ही. माझ्यासोबत तुम्ही स्वतः असता, शिर्के साहेब, आपले सुधीर शिर्के साहेब, आपले प्रमुख मार्गदर्शक ते असतात. आणि मग तिकडे जाऊन दिवसभराचा जो काही शीण असेल ते आपण एकमेकांशी बोलून हलके होतो आणि दुसरा दिवस चांगला फ्रेश जातो त्याच्यामुळे. कारण की आजचं टेन्शन आज संपवलं की उद्यासाठी काही शिल्लकच राहत नाही. हे आपण बरोबर बोललात डॉक्टर एस एम. तर जे 80 आणि 20% जे आपलं पर्सेंटेज ते काढलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. आता मला हे जाणून घ्यायला आवडेल, आपल्या प्रेक्षकांनाही जरा तुमचं काही मार्गदर्शन झालं असतं तर बरं झालं असतं, की जे आपली चर्चा सकाळी असते चहावर, ती चर्चा आणि संध्याकाळीची चर्चा आपली रंगते, ह्यामध्ये काय तफावत आहे? ह्यामध्ये काय फरक आहे? ह्याचा उलगडा तुम्ही जरा कराल? रवी सर, आपण जी चहावर चर्चा करतो त्यात आणि हनुमानमध्ये जी चर्चा करतो ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे. आपण जी चहावर चर्चा करतो ती टोटली कमर्शियल असते. आपलं व्यावहारिक बोलणं असतं किंवा सामाजिक बोलणं असतं. त्याच्या पलीकडे काय आपण काय बोलत नाही. आणि हनुमानमध्ये जी चर्चा असते ती भावनिक चर्चा असते. ती दोन जवळचे मित्र किंवा हितचिंतक एकमेकांशी बोलत असतात. तर त्या चर्चेचा भाग जो आहे, म्हणजे हनुमानमधली चर्चा, ती मला खूप आवडते. एकमेकांबरोबर आपण बोलून एकमेकांची सुखदुःख आपण वाटतो आणि वेळ कसा निघून जातो तेच कळत नाही. बराच वेळ आता आपण 2-2, 3-3 वाजेपर्यंत अशी चर्चा करत बसलो होतो, आठवत असेल तुम्हाला. तर हनुमानमधली चर्चा बेस्ट माझ्यासाठी. आणि आपले शिर्के साहेब सहजासहजी काय बोलत नाहीत, तुम्हाला तर माहिती आहे. पण हनुमानमध्ये गेल्यानंतर ते थोडे बोलके होतात, त्यांना वाचा फुटते. ते पण त्यांचे जे काय असेल विषय, त्यांचे सुखदुःख आहेत ते आपल्याबरोबर शेअर करतात. ह्याचाच मोठा आनंद आहे. मी तुमच्या उत्तराशी सहमत आहे आणि मला पुढील प्रश्न हा विचारायला आवडेल, की जसं आपण एकत्र बसतो आणि व्यक्त होतो आणि जसं तुम्हाला माहितीच असेल, की आपण जेव्हा जवळचे मित्र एकत्र बसतो तेव्हा आपण हे वेलीसारखे असतो आणि मित्र हे आपले काय असतात ते आपल्याला माहिती आहे आणि ते कोणत्या प्रकारचं डिस्कशन होतं हेही आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तर तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय मार्गदर्शन कराल आणि जेणेकरून ते
कुठे आणि कसं व्यक्त होऊ शकतात किंवा कुठे जाऊन ते चर्चा करू शकतात आणि कोणत्या प्रकारची चर्चा, सकाळची चहावरची चर्चा किंवा संध्याकाळची चर्चा ती त्यांच्यासाठी योग्य असेल, ह्यावर तुम्ही काही मार्गदर्शन करू शकाल? आता तुम्ही जो प्रश्न विचारला तरुण पिढीला मार्गदर्शन वगैरे, तर माझं असं मत आहे की आपली जी पिढी होती ती थोडी वेगळी होती, सेन्सिबल होती. म्हणजे आई वडिलांचा जास्त विचार करणार किंवा फ्युचरचा जास्त विचार करणार. आताची जी पिढी आहे ती आपला स्वतःचा विचार स्वतः करू शकते आणि ते स्वतःचाच विचार करतात. आई वडील त्यांच्यासाठी सेकंडरी आहे. स्वार्थी आहे पिढी आताची. ऐकायला वाईट वाटेल पण सत्य परिस्थिती आहे. तर मी तर त्यांना असं म्हणेन की तुम्ही चहाच्या चर्चावरती जास्त लक्ष द्या आणि हनुमानची चर्चा जी आहे ते कमवा, मोठे व्हा, 4 पैसे बाळगा हातात आणि मगच हनुमानच्या चर्चेला सामोरे जा. तर एवढंच सांगणार राहिले या पिढीला की हनुमानची चर्चा तुम्ही सध्या ह्या वयात तरी टाळा. जशी 50ची पार व्हाल तुम्ही तसं तुम्ही म्हणजे आता ॲव्हरेज लाईफ माणसं राहिले 60 वर्ष. म्हणजे आता आपलंच म्हटलं तर माझ्याकडे 8 वर्ष आहेत, तुमच्याकडे 8 वर्ष आहेत, बऱ्याच लोकांकडे 10 वर्ष आहेत. तर जे का आपले शेवटचे जे आयुष्य राहिलेलं आहे ते आनंदात, मजेत, सुखाने घालवा. आपल्या मित्रमंडळींच्या टचमध्ये राहा. भरपूर खर्च करा. फॅमिलीवर करा, तुमच्या स्वतःवर करा. बस एवढंच माझं सांगणार आहे. आणि बाकी तर सगळं प्रेक्षक सुज्ञ आहेत, आपला आपला विचार करू शकतील. मी काही जास्त त्यांना सांगत बसणार नाही. शेवटी त्याला जे करायचं आहे तो ते करणार. खूप खूप धन्यवाद डॉक्टर एस.एम. तुम्ही वेळात वेळ काढून हा इंटरव्ह्यू दिला आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. आम्ही पुढच्या सदरामध्ये तुम्हाला नवीन विषय घेऊन जरूर बोलावू आणि तुम्हालाही हे वर्ष, नूतन वर्ष सुखाचे आणि समृद्धाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. रवी सर धन्यवाद मला चहाच्या चर्चावर बोलवल्याबद्दल. आणि आपली जी चर्चा झालेली आहे मला अशी अपेक्षा आहे की ती खूप चांगली झालेली आहे. यापुढे नवीन विषय घेऊन असेच बोलवत राहा. मी येत राहीन. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. चहावर चर्चा, हनुमान में खर्चा.